नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण BMC भरतीची जी जाहिरात आलेली आहे BMCमध्ये लिपिक या पदासाठी, तर त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तसंच वयाची पात्रता काय असणार आहे, या संदर्भात डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMC ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. TCS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी चारही विषयांची माहिती दिलेली आहे आणि हाच तुमचा अभ्यासक्रम आहे. अभ्यासक्रमाचा सेपरेट व्हिडिओसुद्धा लवकरच अपलोड होईल. तर या ठिकाणी पहा, त्यांनी 3 नंबरचा मुद्दा काय दिलेला आहे. कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचे पदनाम लिपिक, म्हणजे पूर्वीचं नाव लिपिक होतं परंतु आता कार्यकारी सहाय्यक म्हणतात, या पदाची अर्हता. आता त्याच्यामध्ये पहा अर्हता काय दिलेली आहे. तर पहिली आहे, उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. आता या ठिकाणी अतिशय जाचक अशी अट घातलेली आहे. कोणती? की प्रथम प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण असावी, म्हणजे सप्लिमेंटरी परीक्षा न देता पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण असावी. पुढे काय म्हटले, आणि त्याच्यासोबत आणि काय पाहिजे, नुसतं हे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असून चालणार नाही, ते तर पहिल्या प्रयत्नात झालाच पाहिजेत. आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. आता ही एक सुद्धा अतिशय जाचक अशी अट आहे पहा, की उमेदवार पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि त्याला 45% गुण असावेत. ह्या 2 पात्रता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. की काय म्हटलेलं आहे त्यांनी, की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पहिल्या प्रयत्नात पाहिजे आणि कोणत्याही शाखेची पदवी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि किमान 45% गुण असावेत. ही दोन्ही पात्रता असणं आवश्यक आहे. किंवा ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आता इथं पहा, प्रथम प्रयत्न म्हणजे मी सांगितले की सर्व सेमिस्टर हे कसे असले पाहिजे, एटा याच्यातच सर्व सेमिस्टर झालेले पाहिजेत. आता याच्यात काय दिले, 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टीम CBGS प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल. एकत्रित टक्केवारी दिली इथं, ज्यांचं 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टीम आहे ना, त्यांच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल. ती कशी पहा. तसेच 10 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम CBCS प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी पुढील प्रमाणे सूत्राप्रमाणे गणण्यात येईल. आता काय सूत्र दिले, ज्यांचं 10 पॉईंट येतं त्यांचा 7 पॉईंट ग्रेडिंगचं त्यांनी दिलं नाही. टक्केवारी बरोबर 7.1 गुणिले CGPA म्हणजेच क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज प्लस 11. हा फॉर्म्युला वापरायचा. तुम्हाला फक्त CGPAची जी किंमत आहे तीच इथं म्हणजे CGPAचं जे काही तुमचं संख्या असेल ती तिथे टाकायची आहे आणि हे कॅल्क्युलेट आधी गुणाकार करायचा, नंतर त्यांची बेरीज करायची. ती 45% किंवा त्यापेक्षा वर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढे पहा, टक्केवारीची गणना वरील सूत्र वापरून अपूर्णांकात आल्यास पुढील पूर्णांकात गणण्यात येईल. म्हणजे समजा एखाद्याचं 45.75 आलं तर ते 46% धरण्यात येईल, असा त्याचा अर्थ. हे तुम्ही कॅल्क्युलेटरवर करा, सरळ मोबाईलवर होऊन जाईल. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. म्हणजे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्राची जी परीक्षा आहे किंवा त्याच्या उच्च परीक्षा, त्यामध्ये त्याला 100 गुणाचा मराठी विषय असावा, 100 गुणाचा इंग्रजी विषय असावा, हे कंपल्सरी आहे. उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे किमान 3 शब्द प्रति मिनिट वेगाचे परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. म्हणजे इंग्लिशचा पण 30 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचं सुद्धा 30 शब्द प्रति मिनिट. आता ज्यांचं 30 शब्द प्रति मिनिट झाले आणि नंतर 40 शब्द प्रति मिनिट झाले ते सुद्धा चालतात, परंतु दोन्ही त्यांना 30 शब्द प्रति मिनिट या वेगाचं सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्या पुढे पहा, उमेदवाराजवळ MACIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्रमांक
त्यांनी वेगवेगळे आता GR दिलेले आहेत. नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे MSCIT त्यांना लागणार आहे, परंतु त्याच्यात त्यांनी सूट दिली. आता परीक्षा देताना जरी MSCIT नसेल तर परीक्षा झाल्यानंतर 2 वर्षात तुम्ही MSCIT सर्टिफिकेट दिलं तरी चालेल. ते आपण पुढे पाहू. पुढे पहा, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने या संदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील. उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस, सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. ती MSCIT केल्याची हे सगळं त्यामध्ये आलंच. आता जी टीप दिलेली आहे ना ती महत्त्वाची आहे की कार्यकारी सहाय्यक संवर्गातील नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे वरील सर्व शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे, फक्त एक सोडून 4 नंबरची. कोणती? तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त 4 मध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या सदर अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे MSCITचं जे सर्टिफिकेट आहे ती जर नसेल तरी तुम्ही अर्ज करू शकता, परंतु ज्या दिवशी निवड होईल तिथून पुढे 2 वर्षाच्या आत ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल. पण 4 नंबरचा मुद्दा सोडून बाकी वरचे जे 3 मुद्दे आहेत ते मात्र तुमच्याकडे असणं ती शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता आपण वयाची पात्रता पाहूया. या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवा, जे टायपिंगचं सूट आहे ती कोणाकोणाला दिलेली आहे त्यांनी, तर माजी सैनिक म्हणजे जे नेहमीच आहे, माजी सैनिक असतील, त्याच्यानंतर अपंग असतील, त्याच्यानंतर शासन सेवेत अपंग उमेदवार, त्याच्यानंतर अजून कोणाला आहे तर अनाथ उमेदवार, त्याच्यानंतर इथं पहा काय दिलं आपल्याला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य यांच्याकडे आत्ता जरी सर्टिफिकेट नसेल तर निवड झाल्यानंतर 2 वर्षाच्या कालावधीत टायपिंगचं सर्टिफिकेट त्यांना मिळवणं आवश्यक आहे, हे लक्षात असू द्या. आता वयोमर्यादेमध्ये पहा, जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेल्या विविध वयोमर्यादित असावा. त्याच्यामध्ये म्हणजे जो ओपनचा आहे त्याला कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38, आणि जे मागास प्रवर्गातील उमेदवार आहे त्यांना कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43 असे त्यांनी सूट दिलेली आहे. मग बाकी इथं काय दिलं आहे, बाकी मग डिटेल्स माहिती आहे. आता ही बाकीची माहिती तर सगळ्यांना माहिती आहे, ती काही मी वेगळी सांगायची आवश्यकता नाही. इथं काय दिलं आहे, अराखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी मधील तरतुदीनुसार किमान तेच जे मी शॉर्टमध्ये सांगितले तेच पुढे दिलेलं आहे. माजी सैनिकांचं वगैरे सर्व माहिती आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला डिटेल्समध्ये पाहायचं असेल तर ही PDF VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी दिलेलं आहे. इथं व्यवस्थित दिलं आहे त्यांनी की अराखीव प्रवर्गातील उमेदवार कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43, माजी सैनिकांसाठी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्षे, कमाल वयोमर्यादा 45, माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांसाठी 45, प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी 45, भूकंपग्रस्त उमेदवारासाठी जास्तीत जास्त 45, सर्वांना किमान 18 आहे बरं का, जास्तीत जास्त 45, खेळाडू उमेदवारासाठी 43, त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार उमेदवारासाठी 55, अनाथ उमेदवारासाठी 43, दिव्यांग उमेदवारासाठी 45, स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार 45. तर अशी वयाची पात्रता आहे. जर तुम्हाला GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. TCSनं जेवढ्या काही परीक्षा घेतल्यात ना त्यातले मॅक्झिमम प्रश्न या ई-बुकमधूनच GKचे मॅक्झिमम प्रश्न या ई-बुकमधूनच विचारलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.